नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल योजना केंद्रावर। मित्रांनो, खूप महत्त्वाची अशी माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहो। आता तुम्ही तुमचे रेशन कार्डचे सर्व कामे हे घरी बसल्या आपल्या मोबाईलवरून करू शकता। यासाठी शासनाकडून एक नवीन ॲप जे आहे ते लॉन्च करण्यात आलेला आहे। तर काय आहे त्या ॲपचे नाव व कोणकोणते कामे तुम्ही त्यावरून करू शकता तेच आपण आजच्या या व्हिडिओवर पाहणार आहोत। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया। सर्वात अगोदर तुम्हाला प्ले स्टोअरवर जाऊन मेरा रेशन 2 असे सर्च करायचे आहे। त्यानंतर मेरा रेशन 2.0 या ॲपला इन्स्टॉल करा। ॲप इन्स्टॉल झाल्यावर त्याला ओपन करा। ॲप उघडल्यावर जे काही तुमची भाषा आहे ते येथे निवडून घ्या। त्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करा। नंतर खाली तुम्हाला गेट स्टार्टेड असा लिहिलेला दिसेल, त्यावर क्लिक करा। आता तुम्हाला येथे लॉग इन करायचे आहे। तर लॉग इन करण्यासाठी तुम्हाला दोन ऑप्शन्स पाहायला मिळतील, बेनिफिशरीज यूजर्स व डिपार्टमेंट यूजर्स। तर यापैकी तुम्ही बेनिफिशरीज यूजर्स हे ऑप्शन सिलेक्ट करा। या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचे आहे। तर तुमच्या रेशन कार्डवर ज्या सदस्यांची नावे असतील त्यापैकी कोणाचेही आधार कार्ड नंबर तुम्ही या ठिकाणी टाकू शकता, मात्र त्यांचे आधार कार्ड हे रेशन कार्डशी लिंक असायला पाहिजे। त्यानंतर येथे असेल तसा कॅप्चा टाकून लॉग इन विथ OTP यावर क्लिक करा। OTP सेंड सक्सेसफुली असा पॉपअप येईल, ओकेवर क्लिक करा। तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल, ते OTP या ठिकाणी टाकून व्हेरीफाय बटनावर क्लिक करा। OTP व्हेरीफाय सक्सेसफुली असा पॉपअप येईल, ओकेवर क्लिक करा। आता तुम्हाला येथे एक एमपिन तयार करायचे आहे। एमपिन तयार केल्यावर तुम्ही जेव्हा पण या ॲपला ओपन कराल तेव्हा तुम्हाला येथे एमपिन विचारला जाईल। पिन टाकल्याशिवाय हे ॲप तुम्हाला ओपन करता येणार नाही। तुम्हाला जर एमपिन तयार करायचे नसेल तर स्किप बटनावर क्लिक करा आणि तयार करण्यासाठी क्रिएट नाऊ यावर क्लिक करा। आता तुमच्या लक्षात राहील असे 4 अंकांच्या पिन येथे टाकून घ्या। नंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करा। येथे तोच पिन पुन्हा एकदा टाकून क्रिएट एमपिन यावर क्लिक करा। तुमचे पिन आता तयार झालेले आहे, ओकेवर क्लिक करा। येथे लोकेशनची परमिशन द्या। नंतर याला स्किप करा। आता सर्वात वर जर तुम्ही पाहिले तर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या रेशन कार्डची संपूर्ण माहिती पाहायला मिळेल। तुमचे रेशन कार्ड हे कोणत्या योजनेचे आहे, कुटुंब प्रमुखाचे नाव, रेशन कार्डवर मोबाईल नंबर आहे की नाही, तुमचे ॲड्रेस, रेशन कार्ड नंबर, तसेच रेशन दुकानाचे नाव व नंबर। यावर जर तुम्ही क्लिक केले तर तुमच्या रेशन कार्डवर असलेले सर्व सदस्यांची नावे तुम्हाला पाहायला मिळेल। आता या ॲपवर तुम्ही कोणकोणते कामे करू शकता, तर सर्वात पहिले ऑप्शन आहे पेंडिंग मोबाईल अपडेट्स। यावर क्लिक करून तुम्ही तुमच्या रेशन कार्डवर तुमचे व इतर सदस्यांचे मोबाईल नंबर टाकू शकता। नंतर आहे मॅनेज फॅमिली डिटेल्स। यावर क्लिक करून तुम्ही तुमच्या रेशन कार्डवरील सर्व सदस्यांची माहिती पाहू शकता, जसे की त्यांचे नाव, जेंडर, जन्मतारीख, आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर इत्यादी। सोबतच ती माहिती तुम्ही एडिटसुद्धा करू शकता। तसेच एखाद्या सदस्याचे नाव जर तुम्हाला रेशन कार्डवर चढवायचे असेल किंवा नाव काढून टाकायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी करू शकता। त्यानंतर आहे रेशन एंटायटलमेंट। यावर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचे रेशन कार्डवर मिळणारी धान्याची माहिती पाहायला मिळेल। खाली जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला कोणकोणते धान्य मिळतात व ते किती प्रमाणात मिळतात ते या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल। नंतर आहे ट्रॅक माय रेशन। तर यावर क्लिक करून तुम्ही तुमचे रेशन जे आहे ते ट्रॅक करू शकता। त्यानंतर आहे माय ग्रीव्हन्सेस। यावर क्लिक करून रेशन कार्डशी संबंधित तुमचे जे काही तक्रारी असतील ते तक्रारी या ठिकाणी तुम्ही दाखल करू शकता। नंतर आहे सेल रिसिप्ट। यावर क्लिक करून धान्य घेतल्यावर आपल्याला जे काही स्लिप दिली जाते ते स्लिप तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। त्यानंतर आहे बेनिफिट्स रिसिव्ड फ्रॉम गव्हर्नमेंट। यावर क्लिक करून शासनाद्वारे रेशन कार्डवर तुम्हाला कोणकोणते लाभ दिले जातात ते तुम्ही पाहू शकता। सर्वात खाली आणखी काही ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळतील, तर नियर बाय FPS शॉप्स यावर क्लिक करून तुम्ही तुमचे शेजारी कोणकोणते रेशन दुकाने आहेत ते पाहू शकता। नंतर तुम्हाला तुमचे रेशन कार्ड जर बंद करायचे असेल तर सरेंडर रेशन कार्ड यावर क्लिक करून तुम्ही तुमचे रेशन कार्ड सरेंडर करू शकता। रेशन कार्ड बंद करायचे नसेल तर यावर क्लिक करू नका, नाहीतर तुमचे रेशन कार्ड जे आहे ते बंद होऊन जाईल। नंतर रेशन कार्ड ट्रान्सफर यावर क्लिक करून तुम्ही तुमचे रेशन कार्ड हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करू शकता। या ॲपवरील काही ऑप्शन्स जे आहेत ते सध्या बंद आहेत, लवकरच ते सुरू करण्यात येतील। मित्रांनो, लवकरच आपल्या चॅनलवर या सर्व ऑप्शन्सवर वेगळे व्हिडिओ येणार आहे, तर त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा
आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद.